नमस्कार, मी पंजाब 23च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडे, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, भंडारा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, या भागामध्ये 23च्या दरम्यान म्हणजे आज उद्या परवा सरी येणार आहे. म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, उद्या त्याला देखील थोडा येणार आहे, पण सर्वदूर पडणार नाही. जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल, काही भागाला सोडून देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर 23 जून 24 आणि 25च्या दरम्यान म्हणजे धाराशिव, लातूर जिल्ह्याकडे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे, या भागाकडे एक पाऊस असणार आहे. बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे. म्हणजे सर्वदूर जिल्ह्यात पडणार नाही, फक्त काही भागामधून पडून जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं 26 जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. राज्यामध्ये आता ही जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी 25 जूनला बंद होईल, काही ठिकाणी 26 जूनला बंद होईल, आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. पण राज्यात मध्ये आता सर्वदूरचा एवढा पाऊस नाही. फक्त म्हणजे सांगायचं झालं तर कोकणात मध्ये सातारा जिल्हा, सांगली कडला काही भाग, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत, सिन्नर, नाशिक पर्यंत ते पट्ट्यामध्ये कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा मात्र ते पाऊस चालू राहणार आहे. तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र आणि 23 मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार. परत एकदा सांगतो, म्हणजे जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, बुलढाणा, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर यवतमाळ, अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार. आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे, म्हणजे सर्वदूर पडणार नाही, हे अंदाज लक्षात येतं. पण 23-24चा मात्र 23-24-25चा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे. 23-24-25 लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, बीड ह्या भागामध्ये 23-24च्या दरम्यान पाऊस असणार आहे. सर्वदूर असा काही पाऊस नाही, फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल. धन्यवाद.